आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला इथे चिप्स करून दाखवणार आहे। इथे सर्वात प्रथम मी बटाटे घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ धुवून। आपण पहिल्यांदा इथे साल काढून घेणार आहोत। हे साल काढायचं हे आहे माझ्याकडे, त्याने साल व्यवस्थित निघते। इथे मी त्याचे चिप्स पाडणार आहेत। खिसणी आहे माझ्याकडे, अशी चिप्स पाडायची। जास्त ताकद पण नाही लावायची। तुम्ही जास्त ताकद लावाल तर ते असे जाड असे पडणार आहेत। तुम्हाला जसं थिकनेस पाहिजे तसं तुम्ही करू शकता ॲडजस्टमेंट खिसणीची। हे मला असे थोडेसे मीडियमच लागतात। मी सर्व बटाट्यांचे चिप्स काढून घेतलेले आहेत बघा। तुरटी फिरवायची। एकदा तुरटी फिरवली ना म्हणजे ते साफ होतात। 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। पाणी गरम करायला ठेवलं होतं अगोदरच। चांगलं असं पाणी गरम झाल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। पाणी गरम झालेलं आहे आपलं। चिप्स टाकून घेऊया आपण। एक 10 मिनिट तरी ठेवायला पाहिजे। 10 मिनिटानंतर आपण चेक करायचं हातामध्ये घेऊन, असं दाबून पाहायचं दोन्ही बोटामध्ये। झाकण ठेवलेलं आहे इथे। दहा मिनिटानंतर मी चेक केलेलं, तर इथे चिप्स आपले वाफून होत आहेत। मी असे 2 बोटाने पाहत आहे। 2 बोटाने पाहायचे बघा, झाले की नाही आपल्याला समजतं। 10-15 मिनिट तरी 10-12 मिनिट तरी ठेवायचे। झाले आहेत चिप्स वाफून। चाळणीमध्ये घ्यायचं। चाळणीमध्ये घेतल्यानंतर कसं सर्व पाणी निथरून जातं, म्हणजे कसं तुकडे पडत नाही त्याचे। वाफवल्यानंतर जे गरम पाणी असतं ना, चाळणीमध्ये घेतल्यानंतर त्याचे तुकडे पडत नाहीत। सुकवायला आता टाकत आहे। वरती उन्हामध्ये मी सुकवत आहे। तुटक झाले सुकून आपले चिप्स। असे मी तळून पाहिलेले आहेत, मस्त असे फुलतात। छान असा कलर आलेला आहे। हे झाले आपले चिप्स। थँक्यू।